माझा पाय आहे, ही पाय हो का समजा इथं बसला का नाही पाय सांगा कसा बसला पाय हो का हे एवढंच अंग बसतं हो का हे अंग ह्यात मध्ये बसलं माझं दुसरा हात माझा गेला हे आहे इथं वरती माझा हे पाय गेला हे आहे इथं वरती बघितलं जरी मी हात सोडले तर मी हो का आज्यात बसलो इथं तर पाय घसरला की खाली गेला डायरेक्ट एक ते दोन माणसं इथं बसते फक्त खालनं दुश्मनी यायला लागलेलं समजा खालनं जर दुश्मनी यायला लागला तर आपला माणूस समजा इथं एखादा उभा आहे इथं बचाव कसा करा सांगतो अरे इथं काय आहे अरे हे बघा इथं काय आहे अरे ही गोष्ट कोणाला माहिती नाही विलयला शिवालय राव खरंच म्या काय गोष्टीचा म्या शोध लावलाय इथं कोणीच अजूनपर्यंत आला नाही कोणालाच माहित नाही की हे ठिकाण आहे म्हणून हरिहरवर हे रस्ता ही आहे नाही तुटायला लागलेला इथं रस्ता ही कवा तुटून जाईल खाली काही सांगता येत नाही पण हे टोटल E to Z समधीकडनं जर इकडून जायची हे बघा महादेवा आलू रे फक्त असा लंबुळागर दिसतो भावानं ही लंबुळागर दिसतो ह्याच्या पाठीमागचं पण लय मोठं कारण आहे ह्याच्या आतमध्ये फुटल्यासारखं नक्कीच काय नाही काय एका नाही महाराजांसाठी गडकिल्ला समजा काय होतं रे महाराजांचं असं म्हणणं होतं की मला ह्या दुनियावर राज्य करायचं काय महाराजांना जर ठरवलं असतं का नाही मला ह्या पृथ्वीवर राज्य करायचं महाराजांना वेळ नसता लागला कारण की महाराजांची बुद्धी ही लय मोठी होती पण महाराजांना फक्त आपल्या स्वराज्यासाठी लढलं आपल्यासाठी लढलेलं महाराजाचं त्या महाराजांचा आज गडकिल्ला आपण सुरक्षित ठेवलं पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट करून सांगा समजा हिकल्या साईडला पूर्णपणे खाई आहे हिकल्या साईडला बघितलं या गडात पाणी येतंय पाणी ह्याच्या आतमधनं म्हणजे तुम्ही विचार करा ह्या दगडामध्ये पाणी कुठनं असणार आहे तुम्ही विचार करा इथं एक मोठा गॅप आहे इथं ही गॅप भरून काढण्यासाठी आधी एकदम मोठा दगड लावला त्यानंतर समजी दगड लावत गेली आणि हे बघा ह्याच्यामध्ये ना चुना ना माती ना काहीच नाही ही कसं टिकलंय अजूनपर्यंत 90 डिग्रीच्या पायऱ्या चढताना तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो या समजा जास्त मी माहिती काय आहे ही बघा ज्या वेळेस तुम्ही खालनं वर येत ना त्या टाईम झाला आहे 9:42 रात्रीच्या आणि मी माझ्या टेंटमध्ये झोपायला लागलेलो फक्त वाट बघतोय आता सकाळच्या पहाटेच्या 5 वाजायची जसे 5 वाजतील ना तसं आपण किल्ल्याकडल्या साईडला रवाना होणार आहे चला झोपूया गुड नाईट ओके 6 वाजले आहे मित्रांनो उठायची चला 6 वाजले ते आता आपल्याला पुढल्या आपल्या डेस्टिनेशन परत निघायचं आहे मजा येणार नाही चला लय भारी झोप आली राहते हे बघा हे माझं समजा सामान आता इथं असंच राहणार मी हाय असं इथनं निघून जाणार चला ओके फक्त बॅटरी घेऊ सांगा बॅटरी ह्याच्या आपल्याला फक्त बॅटरीची गरज आहे बघा इथं टेंट लावलेलं आहे आपण आता इकडे समोर निघायचं आपल्याला पुढल्या साईडला इकडे हरिहर किल्ला आहे चला सकाळ रस्त्याने चालायला सुरुवात केली या बिबट्याचा कालवा सुटला आहे त्यात मी असल्या सकाळमध्ये मी निघालेलो या हे थंडीचे प्रमाण सुटले पण मला थंडीच वाजून आहे काय भानगड कळ नाही मला तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानाला बळ दावली साठला जरी अंगाला एकजूट होऊ आज देहाशी उजीड पाडू रे तो आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानाला बळ दावली 6:22 झाली सकाळची आणि समोर दिसतं ना ही समोर हरिहर किल्ला ही दिसतोय ते आणि हरिहर किल्ला नाव कशामुळे पडलं असे लोक का म्हणते सांगतो तुम्हाला ही हर्षवाडी ह्याच्या पायथ्याला बाई ही पूर्ण हर्षवाडी ही दिसते हर्षवाडीमुळं ह्या किल्ला हरिहर नाव दिलं पण ह्याची खरी रियालिटी दुसरीच काहीतरी ते मी तुम्हाला गाड्यावर गेलं दाखवणार नाही प्रूफ सहित दाखवणार नाही मजा येते सायकल घेऊन आलेलो आहे सायकल खालीच पायथ्याला उभा करून आपण तिथनं चालतचा ट्रॅक करणार आहे इथं सायकल लावलेली आहे आता आणि आता इथनं मी निघालेलो या हरिहर किल्ल्याकडे ही आहे समोर साईडला किल्ला या दिवस असा इकडून गोवायला लागलेला या गुड मॉर्निंग मित्रांनो मी MH45 रायडर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये बघा इकडल्या साईडला खाली तुमची हर्षवाडी या समोर माझा आवडता किल्ला आणि निघालेलो या सायकल तिथं पार्क करून गड चढाई चालू करायच्या आधीच तुम्हाला ह्या दगडांचा सामना लागतो करायला जी दगडं खूप जास्त
डिफिकल्ट आहे ती चढण्यासाठी. तोंड दवा म्हणलं सकाळ सकाळ, पण इथंच पाणी लय जास्त कमी आहे. तर मी प्रयत्न करतो थोडा हा इथं. वा, रोजची सकाळ जर अशी घडली तर हर महादेव, रामकृष्ण हरी पांडुरंग वासुदेवा. अँगल टाकले तर या म्हणजे ही आहे ना, हिथनं आता पोल राहते सेफ्टीसाठी माणसांना काय होणे म्हणून. पण ह्याच्यावर एक गोष्ट नक्कीच कळते, सेफ्टी वाढली म्हणजे हिथं खाल्या साईडला हाटीला वाढली. तर पायथ्याला अजून येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये कदाचित हाटीला खूप जास्त वाढते, जिथपर्यंत माझी आयडिया आहे. गाडावरती हाटीला कोण टाकणार का? गाडावरती हाटीला टाकणं म्हणजे लय मोठे पाप आहे आपल्यासाठी. कसं केलं बघितलं, इथे एक पाय टाकायला, नंतर इथे एक पाय टाकायला. गड किल्ले ट्रॅकिंग करताना जी मजा आहे ना, ती मजा म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये येतच नाही. हां. नाशिक शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असणारा हरिहर किल्ला समुद्र सपाटीपासून 3080 फूट उंचीवरती आहे. तरी पण ह्या किल्ल्यावरनं आसपासची टोटल समधी गावं दिसते ती, आणि ह्या किल्ल्याला मुख्य एकच कारण होतं ही बनवायचं. बापरे, आतमध्ये कडी लावली ह्याला. आतमध्ये कडी लावून गेली तर भाऊ कोण लय ताण लागली. चला, किल्ल्याकडे जाताना खूप जास्त मोठं जंगल लागतंय मध्ये, तर त्यामुळे वाट चुकू नये म्हणून गावकऱ्यांना इथं पांढरी शाडवाशी टाकलेली आहे बघा. तुम्हाला डोंगरच लागायचे, डोंगर, त्या डोंगरावर एक दगड दिसतोय असा मोठा दगड. त्या दगडात एक लय मोठं रहस्य आहे, ती मी तुम्हाला एकदा वर गेल्या सांगणार बरोबर. ह्याच्या समोरच्या साईडला ती कशामुळे आहे, ती दिवस उगवला जे सनसेट होतो ना, ती बघण्याची खरंच लय जास्त आनंद मोठा आहे. नाही भावांनो, कुठल्या गावचं? हां, तेलंगणा. अच्छा अच्छा. किल्ल्याच्या पायथ्याला जेव्हा तुम्ही खाली असाल ना, त्यावेळेस काही आहे तर तुम्हाला काय माहिती दिली आहे. अंजनेरी पर्वत हिकडल्या साईडला आहे, दुगारवाडी वॉटरफॉल ती हिकडल्या साईडला आहे. नंतर ना वेतरणा धरण हे काही समोर साईडला वेतरणा धरण दिसतंय. भरपूर अशा माहिती आहे त्या ह्या आहेत लिहिलेल्या. भास्करगड बरोबर समोर साईडला भास्करगड आहे. मी प्रत्येक गड किल्ला सांगतो कचरा करत जाऊ नका. हे बघा, समजा कचरा आहे का इथं, हे बघा समजा कचरा आहे, समजा कचरा आहे का. कचऱ्यातनं चालायची वेळ यायला लागली गड किल्ला. हे बघा, इथनं वर जायचं आहे. एनर्जी आली रे. हरिहर किल्ल्याच्या पाठी मागणं सकाळ दिवस निघायला लागलाय. सकाळच्या 6:30 वाजता प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसांना एकदा तरी इथं नक्कीच येऊन बघावा सनसेट काय असतोय ती. भावाकडून थोडं पाणी घेतलं प्यायला, भयंकर मला ताण लागली होती. 2 घोट पितून पुढे नंतर निघतो. माकडांपासून जरा थोडं जपून चालायला लागतं बरं का आपल्याला. या किल्ल्यावरती समजा जास्त मोठा एकच खतरा आहे, ते फक्त माकडांपासून सावध राहायचे. कारण की पायऱ्यावरनं चढताना प्रत्येक माकड तुमचा खिसा चापसू लागतं. त्यानंतर ना तुम्ही भिवून खालीही पडू शकता. त्यामुळं फक्त किल्ल्यावर जाताना माकडांना भिवून नका. भावांनो, माकड महाराज सकाळ पुढे येऊन उभं राहिले तर या काय घेऊन जाऊन मग झालं माझं. बघते ते रागा नाच माझ्याकडं, ती बघते ताई समोर काय आहे काय नाही. भावांनो, इकडं वर येऊन झालंय, आता आपल्या गडावर जायचंय. चला एकदम मस्त मध्ये जाऊया आता. भरपूर अशी मजा येणार आहे आता. आपली खरी चढाई ह्या इथनं स्टार्ट होते. ह्या इथनं आपल्या बरोबर वर जायचंय भावांनो. आणि इथनंच आहे ही 90 डिग्री जी पायऱ्या आहे ना, ही ह्या इथनं अशा स्टार्ट होते इथनं इकडे साईडला वर जायला. आणि आम्ही आता इथनं इकडे वर निघालो. चलो चलो भाई चलो चलो. ह्या किल्ल्याला पावसाळ्यात जर तुम्ही येऊन नाही बघितलं तर जीवनात काहीच तुम्ही नाही बघितलं. पावसाळ्यामध्ये ह्याच्यावर पूर्णपणे हिरवी चादर निसर्ग आपली ओढून मस्त मध्ये लोकांना जरा दाखवत राहतो. ह्याची खरी माझ्या पावसाळ्यामध्ये बघायची कशी असते ती. जर का इथनं एकदा घसरला असते इथनं. एक महिला होती फुटूच्या नादामध्ये खाली पडली होती एकदा लय बेकारमध्ये. बाबा ह्यांच्या मागणं आली ही बघा पिल्लं. 90 डिग्रीच्या पायऱ्या चढताना तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, यात समजा जास्त मी माहिती काय आहे ही बघा. ज्या वेळेस तुम्ही खालनं वर येत ना त्यावेळेस तुम्हाला हे आहे तर हे असं एक गोल दिसतं. ही दगड आहे पूर्णपणे असं गोलमध्ये कापलेलं आहे. ह्यातमध्ये रशी बिशी बांधावा आणि रशी बांधून ह्यातनं खाली उतरावा. काय माल असेल काय असेल तर ते ह्यासाठी बनलेलं आहे. तर डोकं लावलं म्हणजे त्यावेळेस किती डोकं लावलं तुम्ही बघितलं का? हे बघितलं का कसं केलं गोल ही. आणि इथनं असं वर जायचं मला तेव्हा.
हे बघा किल्ल्याच्या मुख्य द्वारापाशी बसलेलो या. हे लाकडी दरवाजा तेव्हा माकडताना किती दाब येतो का तो हाय का तेव्हा माकड तेव्हा माकडे किती दाब येते. तर येणाऱ्या प्रवाशांनी जेवढी पण येते ना हरिहर किल्ल्यावर तेवढी माकडांना खायला द्यावं नका, जेणेकरून ही येणाऱ्या अजून प्रवाशांना त्यांचं खाणं जेवढं बी आहे ना पाठीवनं ओढून घेते या. आणि जर इथनं कोण जर एखादं पडलं ना तर ती खरंच माणूस वर जाणार आहे, कारण की माकडांच्या नाद्यामध्ये जर का भिवून इथनं जर खाली माणूस गेला ना तर ती डायरेक्ट खाली खाली पडणार आहे. वा काय दिसतंय ना जरा, वा 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 वा. हे किल्ल्याचं एकदम मुख्य द्वार आहे. ह्या मुख्य द्वाराला आले भावना आपल्याला एक गोष्ट दिसती, ती आहे भावना ह्याची कमान. हो पण कमान तर समजीच बघते, पण ह्या कमानीमध्ये मी तुम्हाला अशी काहीतरी गोष्ट दाखवणार आहे जी अजूनपर्यंत लोकांना अनुभव घेता आला नाही त्या गोष्टीचा. ही जर बघितलं ह्याची रचना बघा तुम्ही कशी केली. खाल्ल्या साईडला एकदम मोठा दगड, त्यानंतर नाही बघा इथं एक मोठा गॅप आहे. ही गॅप भरून काढण्यासाठी आधी एकदम मोठा दगड लावला, त्यानंतर समजी दगड लावत गेली. आणि हे बघा ह्याच्यामध्ये ना चुना ना माती ना काहीच नाही. ही कसं टिकलंय अजूनपर्यंत तुम्ही विचार करता की त्या वेळेचा ही किल्ला अजून सुद्धा जसे तसेच बांधकाम. ही बघा हे बघा तुम्ही काय काय बघा हे बघा इथं चुना दिसतोय काय काय बघा हे बघा इथं चुना आणि गुळ मिक्स करून हे इथं असं भरलेलं आहे. इथनं खाली गेला की गेला सर गणपिया हे बघा म्हणजे कशी रचना केली, कशी रचना तरी कशी केली बघितली का तुम्ही हो का. आणि हे निकल साईडला आपल्या आता वर जायचं या, पण हे दाखवा म्हणलं हे अशा गोष्टी बघायला ना मला लय जास्त आवडतं. हे बघा हे बघा कसं आहे. शोध कुठं रे धाव कसर या म्हणण्यानं हे जी दरवाजा बघताना ही दरवाजा त्या काळामधला नक्कीच असावा. ही बघितलं का तेव्हा ही दरवाजा ही त्या काळातला असावा नक्कीच. आणि ह्याला फसवण्यासाठी बघा का त्यावेळेस काय केलं या आपण बिजागऱ्या हे करतो त्यावेळेस दगडाला असं गोल चिरलेलं ही बघा का. आणि अशी एक आतनं खड्डा बनवलाय त्यातमध्ये हो का हे असं पूर्ण दरवाजाचं ही जे आहे ना ही लाकूड गेलंय. आणि हो का हे असं काहीतरी ह्याचं गेट बनलंय. हे ह्याला पूर्णपणे चुना ही लाव गणपती बाप्पाची स्थापना केली का नाही. ह्या इथं जर बघितलं ना हे का इथं नाव टाकले तेव्हा फुगाळे ही अरे अशी का नावं टाकले हे बघा बघताय काय कारण ही नावं टाकायचं. तुम्हाला काय भेटतं नावं टाकून. ज्या टाइमला फॉरेनर हे लांब लांब देशात नाही तिकडे त्यांना इथं नावं बघून त्यांना काय वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःसाठी कधीही घर नाही बांधलं ना, कधी राजमहल बांधलाय. दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन तुम्ही बघा त्यांच्यासाठी स्पेशल राजमहल गादी सोनं नाणं नसायचं. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना कधीही कुठल्या गोष्टीचा गर्व नव्हता. त्यांना जर का बाई जरी अशी नाचायला आली कलाकृत्य करायला तर ती म्हणायचं आई तू तुझी साडी चोळी घे आणि जशी तू आली आई तशी तुझ्या वाट्यानं माघारी जा. ही आमचा राजा होता. आणि आज आमच्या राजाच्या आम्ही गड किल्ल्यावर येऊन परिस्थिती बघतोय तर काय आहे ही नावं लिहिली या. अरे थोडं तरी आपण लाजलं पाहिजे जीवाला. अरे आपण जर गड किल्ल्यावर असं केलं तर येणाऱ्या पिढीला आपण दाखवायचं काय मला सांगून द्या बरं तुम्ही. अरे दुरुस्त करा ना, तुम्हाला काय अडचण आहे दुरुस्त करा. हे जी पडलं ह्याला नीट दुरुस्त करा ना, काय अडचण आहे तुम्ही. हा माझ्या गोष्टीचा राग मानू नका, पण मला ह्या गोष्टीचा अतिशय राग येतो जर कोणी असं काय कृत्य केलं तर. चला फुलला इतिहास सांगून देतो आता. हिकल्या साईडला पूर्णपणे खाई हाईल. हिकल्या साईडला बघितलं या गडात पाणी येतंय पाणी ह्याच्या आतमधनं. म्हणजे तुम्ही विचार करा ह्या दगडामध्ये पाणी कुठनं असणार आहे. तुम्ही विचार करा ही दगड पूर्णपणे मोठा जी किल्ला आहे आणि ह्याच्या आतमधनं पाणी येतं या. हे बघा हे बघा पाणी हे बघा ह्याचा वास पण खूप जास्त यायला. ही बघा म्हणजे ही बघितलं तुम्ही कसं आहे हे बघा भावना पावसाळ्यामध्ये हरिहर किल्ल्याची जी मजा आहे ना ती खरंच खूप जास्त भारी आहे. हिथं जर बघायला गेलं ना हिथं एक असं कुंड असं पाण्यागत केलेलं. ही बघा काय बघा ही बघा काय थोडी जास्त झाली ही हिथनं पुढं असं लांबपर्यंत केलं असावं आणि ही नंतर नाही तुटलेला असावा बघा. ह्या इथनं ही पाण्या जाण्यासाठी काय बी जाण्यासाठी हे केलेलं आहे. पण जिथपर्यंत माझं म्हणणं नाही इथं नंतर नाही इथनं खाली नाही तुटून पडलेलं आहे. जिथपर्यंत एक माझी आयडिया आहे नॉर्मल थोडीफार. हिथं बघा इथं होल केलेलं आहे. हिथं एक होल आहे नंतर हिथं एक होल आहे हिथं एक होल आहे हिथं पण असं होल आहे. आणि वरल्या साईडला नक्कीच काय नाही काहीतरी असं केलं असं माझी असे जिथपर्यंत एक माझं म्हणणं आहे. आणि ही बघा हवा इथं हिथपर्यंत लांब काही छान्या लावून असं ठोकून ह्याला ही फोडलेलं. हे बघितलं कसं फोडलं हवा लांब लचक छान्या आहे अशा असं हातात धरून असं ठोकलं या कसं फोडलं असतं काय काय विचार करता मी जरा थोडा. ही बघा अशी छन्नी धरून नको असं समजा ठोकत नेलंय म्हणजे काय डोकं लावलं असेल त्यावेळेस. म्हणजे थोडा विचार करता का तुम्ही. आपल्याला आता एक दगड जरी फोडायचं म्हणलं ना ही कल्ली बाटली तिकडे जर आपल्याला उचलून टाकायचं काय अरे पण हे कसं केलंय ही. महाराजांसाठी गडकिल्ला समजा काय होतं महाराजांचं असं म्हणणं होतं की मला ह्या दुनियावर राज्य करायचं काय. महाराजांना जर ठरवलं असतं का नाही मला ह्या पृथ्वीवर राज्य करायचं आहे महाराजांना वेळ नसता लागला कारण की महाराजांची बुद्धी ही लय मोठी होती. पण महाराजांना फक्त आपल्या स्वराज्यासाठी लढलं आपल्यासाठी लढलेलं महाराजाचं. त्या महाराजांचा आज गडकिल्ला आपण सुरक्षित ठेवलं पाहिजे. तर तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट करून सांगा. समजा काय आहे दिसतं हे काय कसं बनवलं आहे महाराज. प्रत्येक दगडामध्ये मला महाराज वाटते खरंच सांगतो मी. अशा गडकिल्ल्याला बघितल्या प्रत्येक दगडामध्ये मला महाराज वाटते. चला
हरिहर किल्ल्यावर आल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट बघायला मिळते आणि बरेच जण आहेत ना लोंबकळून व्हिडिओ काढते असं इथनं लोंबकळून व्हिडिओ काढ नका ही भलेच तुटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या रायगडाची आहे ना रायगडाची पूर्ण भूमिका अशी एका ठिकाणी लिहून ठेवली या जोपर्यंत सूर्यचंद्र राहणार तोपर्यंत माझा रायगड राहणार. हर हर महादेव. होय अख्ख्या सह्याद्रीमध्ये आवाज हर हर महादेव. अख्ख्या सह्याद्रीमध्ये आवाज जातो या. एवढे मी गोष्टी करतो ह्या समध्या गोष्टींमधला मला अनुभव आहे त्यामुळे मी करतोय. तुम्ही अशा गोष्टी करायचा प्रयत्न करू नका अजिबात. आता सांगतोय मी आता मला या ठिकाणी जायला समजा जास्त आवडतं ते ठिकाण म्हणजे काही आहे काही ही ठिकाणं ज्या ठिकाणी मला जायला बेहद आवडतं. ही वाटायची ही वाट सरळ हिती येते आणि हितनंच वर जाती पण हीच वाट ज्या नाही खाल्ल्या साईडला जोडलेली ह्याला चोर वाट असं म्हटलं जातं. तर चला हितनं खाली जातो आणि तुम्हाला मी काहीतरी वेगळे दाखवतो. चला आता माणूस ज्यावेळेस वर्ण बघतो का नाही तर खाली पाय ठेवायला काहीच नसते पण ज्यावेळेस माणूस खाली यायला चालू करतो ना तर पाय ऑटोमॅटिक खाली एक खची आहे त्या खचीमध्ये जाऊन बसतो. ते तुम्हाला मी इथं खाली गेलं सांगतो. जसं आपण या इथं येईल ना तसे या इथं आलेल्या आपल्याला खाली यायला इथं आतमध्ये एक वाट या ही बघा इथं. ओके ज्यावेळेस तुम्ही इथनं खाली येताल ना त्यावेळेस वर्ण दिसतं की इथं पाय ठेवायला काहीच नाही पण खरी गोष्ट ह्या इथं पाय ठेवण्यासाठी ही गोष्ट केली जी वर्ण लोकांना दिसत नाही. म्हणजे काय इतिहास केला त्या टांगला बघितला का. हीच आहे ती वाट जिथं कोणी जात नाही माझ्याशिवाय फक्त मी एकटा माणूस या इथं जाणार आणि त्याला मी अजून जाणार नाही पण ही गोष्टी फक्त मी करतो तुम्ही करू नका. ह्या गोष्टी इथं बुटं काढ लागते ही ताज्या आहे ना ही चपला काढून इथं ठेवायच्या मग तिथं जायचं कारण की इथं बुटं घसरते ते अजून मी सांगतो. पाय ठेवल्या आधी 4 वाजता कर बरं हा. चला ह्या वाटेनं ही वाट माझी आवडती लय आवडती वाट आहे. ही गोष्ट मी करतो तुम्ही करता प्रयत्न करणार ह्या गोष्टीतला मला अनुभव आहे. मला ट्रॅकिंगची रॅपलिंगची समधी माहिती त्यामुळे ही गोष्ट मी करतोय. चला बघा आता कसं जातोय ते. मी गेल्या वेळेस गेलतो का नाही त्यावेळेस मी बुटं काढून ठेवली होती ह्या वेळेस बुटं काढतोय कारण की का सांगू का हिथनं पाय घसरतो. गेल्या बारचीनं मी गेलो होतो ना ह्या ठिकाणं त्यावेळेस माझ्या अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा होती आणि ह्या वेळेस जाताना एक मोठा अशी हर हर माझी घोषणा देणार जेणेकरून माझ्या अंगामध्ये ऊर्जा येणार. हर हर महादेव. आवाज समधीकडे गेला. ओके हितनं खाली गेला की गेला माणूस. हे बघा इथं पाय ठेवायला केलं हे बघा इथं पाय ठेवायला खाली बोलले हे बघा इथं पाय ठेवायला केलं आहे खाली. इथं पाय ठेवून इथं आपण हात देऊ शकतो असा इथं महादेवा आलू रे येस आलू मी फायनली आलो का. ह्या रस्त्यानं ह्या इथं येणारा मीच पहिला माणूस आहे भावांनो. गेल्या वर्षीला पण आलतो त्यावेळेस पण आलतो ह्या इथं येताना लय जास्त भारी वाटतं मला. हर हर महादेव. हल्ल्या साईडला ही हरशीवाडी आहे इकडल्या साईडला भावनं जांभूळवाडी आहे. जांभूळवाडी आणि हरशीवाडी आणि अशी छोटी छोटी गाव आहे ती. आणि आता ना मी इथनं इकडल्या साईडला निघालेलो भावांनो. आज दत्त जयंती पण आहे. चला माझं हेल्मेट आहे ना पाठीमागे दगडाला धडकतं त्यामुळं माझी बॉडी पुढं पुश होती लय. ओय नाही 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 अयो नाही इथं नाही जायलेत इथनं ओ इथनं पाय घसरला की खाली गेला डायरेक्ट. जी तुम्हाला कातड काटा दिसतोय का नाही हे नुसतं दिसायला तुम्हाला एवढं दिसतोय पण हिथनं जायचं म्हणजे असं डिफिकल्ट आहे. एका इतीचं अंतर आहे फक्त एका इतीचं अंतर. एका इती अंतरमधनं तुम्हाला पुढल्या साईडला जायचं आहे आणि समजा जास्त डेंजर एरिया या इथनं तुम्ही ह्या इथनं तर कसं तरी याचाल पण या इथनं जायचं तुम्हाला खरंच खूप जास्त लय कठीण आहे पुढल्या साईडला जायचं. आता बघू मी काय जात होती रांगत यायला लागतंय रांगत हिथनं गेला की डायरेक्ट खाली डायरेक्ट देवाला प्यारा. हो का रांगत यायला लागतंय रांगत बघितलं हे का
अयो हो वाचलो. हा आलो 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 आलो. ही बघा हे बघा, इथं पाय ठेवण्याआधी विचारत वाजता कर बरं. सूर्याची किरण कशी आलती बघा तेव्हा, सूर्याची किरण आणि पूर्णपणे खडाखड आहे, खडाखड आहे, खडाखड पूर्णपणे खडाखड. हित नाही कल्ल्या फुडल्या साईडला रस्ता तुटलेला आहे, जुना रस्ता आहे ती तुटून गेला आहे पूर्णपणे. तर तुम्हाला मी ती पण दाखवतो. पण त्यावेळेस ना इतिहासामध्ये याला असं म्हटलं गेलेलं आहे की ह्या ठिकाणाला चोरवाट अशी म्हणली जात होती त्यावेळेच्या काळामध्ये. आणि इथं पण कचरा, वरल्या साईडनं कचरा टाकून दिला की ही कचरा डायरेक्ट इथून खाली पडतो. एक पिपळाचं झाड एक उगवायला लागलेलं आहे आणि ह्या इथं थोडा विश्राम करण्यासाठी एक असं थोडं असं इथं बनवलेलं. हे बघा हे बघा असं. हां ही आहे ना, ही तुटायला लागलेला आहे इथनं रस्ता. ही कवा तुटून जाईल खाली काही सांगता येत नाही. पण ह्याच्यामध्ये बळ भरपूर आहे बघा. तेव्हा इथनं पूर्णपणे तुटायला लागला हे रस्ता. पण महादेवावर विश्वास आहे त्यामुळे मी इथपर्यंत आलेलो आहे. इथं जास्त वेळ थांबणं योग्य नाही आपलं. ही वाट पहिली लांबपर्यंत पुढं होती, ही वाट लांबपर्यंत पुढं अशी होती. पण ही वाट नंतर काही वर्षांपूर्वी ही वाट तुटून खाली पडलेली आहे. ही बघा मला ब्या आहे ज्या ठिकाणी मी उभं राहिलो त्या ठिकाणी सुद्धा ही जर वाट तुटून पडली ना तर मी डायरेक्ट या खोल दरीमध्ये जाणं या आणि मी डायरेक्ट असं आहे. बघितलं ना. हर हर महादेव. निघाला काय पाणी आणाय निघाला काय म्हणलं पाणी आणायला. बर बर समजा ऐकायला येत आहे खाल्लं. बर बर जावा दमाने जावा. अरे काय गड केलाय तर भावांनो, मी कोसो दूरवर आहे आणि हे का खाल्ल्या साईडला तेव्हा मावशी निघाल्या त्या पाणी आणायला लांब खाली तेव्हा तिकडं. आणि सहज मावशी हळून जरी बोलली ना तरीच वर ऐका येतं या. ह्या इथं ना लय घाण झाली तेव्हा इथं ह्या ठिकाणी का ना ह्या इथं ह्या ठिकाणी लय जास्त घाण झाली होती. ही घाण मी आज पूर्णपणे स्वच्छता केली या. वर हाटीला येते, हाटीलवाली जेवढं बी घाण फेकते ना समधी खाली येते या आणि इथं गाठीच्या पायथीला जाऊन पडते. पण इथं येऊन पडते समधी स्वच्छता केली. असं वाटलं लय मोठं कार्य केलंय मी असं वाटतं या. हा काय माझ्या राजाचा गड किल्ला आहे तर अगं वया 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 नादच नाही करायचा. लाईक करून सबस्क्राईब करून जाऊ आपल्याकडे मला चला. ह्या पावनगडाला माझा हात लागलं आणि हात किती स्वच्छ झालं बघितलं का. भारी भारी. किती शांती आहे या ठिकाणी, पूर्ण शांती. ना कुणाचं ब्या आहे ना काय आहे ना काय आहे. पावसाळ्यामध्ये इथनं जी खाल्लं बघायचं दृश्य असतं का नाही ते दृश्य खरंच लय भारी असते. माणसानं जीवनात तरी एकदा ह्या किल्ल्यावर नक्कीच यावं माझं म्हणणं. तर पहिल्यापासून सांगतो मी गडकिल्ले फिरलं पाहिजे. तर गडकिल्ले जर आपण नाही बघितलं तर मग कुणी बघायचं, याचा इतिहास आपण वाचला पाहिजे. येस माय डिअर मदर. काय करतोय? काय नाही किल्ल्यावर आहे. जरा दमाने बाबा. आगाय दमानच आहे आय. होय की बर पाय हे. हो पाय काय पाय आहे तुम्ही मला हाय तर की तुला पाय हाय का बर पाय सुळा पाय सुळायचं. पाय सुळत असते काय. आता सध्याला काय मी त्या ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणं महाराष्ट्रातला येणारा हा पहिला माणूस आहे किल्ल्यावरती. इथं गेल्या वर्षी आलतो ना तिथं आलोय. पण लय घसरगुंडी ती हाय दमाने. घसरगुंडी आय. अगं महाराजांचा मावळा आहे मी. हाय की हा महादेव स्वतः साक्षात पाठीमाग तू कशाला भीती. सांगतो मला ज्या वेळेस ही किल्ला बनवताना लय काळजीपूर्वक विचार करून म्हणलं तर तिथं दोघांना जायला तर येत नाही का नाही. तर आता इथं ही थोडं मला थोडी ॲक्टिव्हिटी करून बघ. इथं काहीतरी काय नाही काय इथं असणार आहे त्याशिवाय असं नाही करणार. ही पाय इथं ठेवला असा ओके. इथं मी असा बसलो. अयो ओय होय हे किल्ला ही जागा ह्याच्यामुळे बनवली काय. ही बघा हो का मी हात सोडल्यात आहे. मी हो का आज्यात बसलो इथं. ही ह्यासाठी बनवलेलं आहे मला आता समजलं. ही ह्यासाठी बनवलेलं आहे की ही बघा हो का जरी कोण ही कोणतं जरी दुश्मन जरी लपून आला ना तरी ह्या इथं सैन्यांना लपा यावं. ही बघा हो का ही बघा हो का हिथं आलो म्या. हिथं आलो हे बघा. हिथं म्या एक पाय इथं वर टाकला एक पाय इथं ठेवले हो का.
शोका मी हाय असा जास्तीत तसा थांबलोय मी खाल्ल्या साईडला हजारो खोल फूट तरी खाल्ल्या साईडला आणि मी इथं दोन्ही हात सोडून आहे इथं शोका बघितलं शोका पूर्ण अंग आहे माझं जेणेकरून इथनं दुसऱ्या माणसाला सुद्धा वाट गवती जायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेन हिथनं अजून काहीही करा येत आहे भाऊ म्हणजे काय बनवले राहू त्या वेळेस बघितलं बा आणि ही गोष्टीचा फक्त ना मी शोध लावू शकतो फक्त मी अजून अशा बऱ्याच ठिकाणं असताना ती एक वर ठिकाण आहे गेल्या बारीचं मला दाखवत होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण माझा कॅमेरा बंद पडल्यामुळे मला दाखवता आला नाही पण ही गोष्ट मी आता ऑब्झर्व करून बघितलं तर ही गोष्ट ह्यासाठी आहे हे बघितलं आहे तेवढंच केलं आहे जेवढं आपलं ही जी पाट आहे ना ही पाट आपली हातमध्ये बसावा एक पाय इथं ठेवायला हवा आणि एक पाय इथं ठेवायला हवा जेणेकरून इथं अज्यात आपल्याला बसा येतं आहे दोन्ही हात सोडून उगा म्हणून छडीनं हात सोडून ह्याला ठोकत नव्हती बसली काय नाही काय कारणामुळे केलं असतं ती गोष्ट तुम्हाला बघायला आली पाहिजे आणि मी पहिल्यापासून म्हणतो ज्या वेळेस मी तुम्ही गड किल्ला बघायचा त्यावेळेस ह्याला दगड म्हणून बघू नका ह्याला एक तुम्ही ह्याला एक जिवंत दगड म्हणून बघा जिवंत दगड म्हणून जेणेकरून तुम्हाला कळण की आतमध्ये काय आहे काय नाही एक दगड म्हणून बघू नका पण ह्याला नीट बारीकीनं बघायचं हे तर ह्याला कोरलंय म्हणजे काय काय कारणामुळे कोरलंय काय नाही काहीतरी युक्ती लावली काय नाही काय डोकं लावलंय ह्याला नक्कीच ह्याच्या पाठीमाग काय ना काय कारण आहे ही गोष्ट बघायची जेणेकरून तुम्हाला ह्याचा खोल इतिहास समजून जाईल ह्या किल्ल्याला मुख्य 2 वाट आहेत त्या ही आहे ती दुसरी चोर वाट आहे जी निमित्तानं पुढं तुटून गेलेली आहे आणि खरंच खूप जास्त रहस्यमय आहे पण इथं कोणी यायचा प्रयत्न करू नका कारण की मला ह्या गोष्टींचा अनुभव आहे त्यामुळे मी इथं येतोय आलं माझा गेला आता हितनं वर पायऱ्या हितनं वर जायचं आपल्याला हे जे बघताय ना तुम्ही इथं एक छोटंसं एक होल केलेलं आहे ह्या नॉर्मल साईडला दगड राहिला ही ह्या दगडामध्ये एवढी ताकद आहे का नाही रस्सी बांधून जरी खाली लोंबकायला लागला का नाही खाली लोंबकायला असं खाली तरी दगड तुटणार नाही ह्याची गॅरंटी आहे हां हो ग म्हणून नाही केलेलं ही चला पुढे जाऊन अजून तुम्हाला दाखवतो पुढलं दृश्य कसं आहे ते बघा कचरा भाई कचरा भाई कचरा ऐसा नहीं फेंकने का यार गलत है यार ये कचरा नहीं करने का भाई गलत है पण काही सामान असेल ना ते हे आहे तर ठेवण्यासाठी केलं हे 31 डिसेंबर 2024 मध्ये ज्यावेळेस एक ग्रुपचा लेटर इथनं खाली उतरत होता त्यावेळेस ती इथनं पाय घसरून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला डायरेक्ट खाली पडला ते त्यामुळे उतरताना कृपया काळजी घ्या तुम्हाला किल्ला तर समजीजणं दाखवते ती पण मी दाखवलेल्या जी गोष्टी असते ना त्या गोष्टीमध्ये नक्कीच काही ना काही वेगळं असतं मी प्रत्येक गोष्ट दाखवतो बाबा ही काय कशामुळे केली असेल आणि नुसती दाखवते की किल्ला हा हिथनं जायचं तिथं जायचं बरं असे कोण दाखवते ही पायऱ्या कशा आहेत ही पायरी ही पायरी ही पायरी अर्धवट पायऱ्या का आहेत बाबा हिथनं वाट असून ही पायरी का केली असावा हे किल्ला चढण्यापेक्षा उतरताना लई जास्त डेंजर आहे ह्याची काळजी घ्यायची समजांनाच आता खालनावर आलेलो आहे आता निम्यात आलेलो आहे मी आणि मला ही गोष्ट दाखवायची जी मी गेल्या बारतीनं समजायला म्हणजे कोणालाच दाखवू शकलो नाही एक अशी गोष्ट ज्या गोष्टीबद्दल ओय वाचलो पडतं माग एक गोष्ट अशी आहे जिथं कोणालाच काय माहीत नाही ही बघा बघा थुकून राडा केला बघा थुकल्यात इथं बघा थुकल्यात या आता इथं मी वाईट तर मला ह्याच गोष्टीच लय जास्त वाटतं की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मरक्षक संभाजी महाराजांना ज्या गोष्टीसाठी बलिदान दिलं स्वतःचं ज्या गोष्टीसाठी त्यांना रक्त सांडलं मावळ्यांना ही मला तुम्हाला जगवण्यासाठी रक्त सांडलं आणि त्यातमध्ये आताची जी नालायक जी माणसं असते ना काय जी असे गड किल्ल्यांवर येऊन इतकं घाण कृत्य करते ती ह्या गोष्टीचा मला लय राग येतो ही गोष्ट मला नाही खपून जात मला नाही सहन होत बघा हिथं पण थुकलं या बघा हिथं पण थुकलं या बघा थुकताना थोडी तरी लाज वाटवून द्यावं आपण कुठल्या ठिकाणी थुकतोय आपण काय करतोय आपण थोडं तरी ह्या गोष्टीचं ध्यान ठेवायचं असते गोष्ट आहे का नाही ही कशामुळे तुम्हाला माहिती का ही नॉर्मल अजिबात नाही ह्या जागेला नॉर्मल समजायची चुकी अजिबात करू नका ना ह्या जागेला नॉर्मल समजायची करू नका ही तर लय महत्वाची गोष्ट आहे काय आहे दाखवतो ही पण नॉर्मल नाही ही ठिकाण नॉर्मल नाही हे काय करण्यासाठी बनलंय मी तुम्हाला करून दाखवलं नाही आता ह्या गोष्टीला काय असतं मी तुम्हाला करून दाखवतो नुसतं बघा तुम्ही आता मी काय करतो इथं खालनं दुश्मनी यायला लागलेलं आहे समजा खालनं जर दुश्मनी यायला लागला तर आपला माणूस समजा इथं एखादा उभा आहे इथं बचाव कसा करा सांगतो इथं कसा बचाव करते त्या अंगाचा मी तुम्हाला दाखवतो एक माझ्या डोक्याने एक पर तुम्हाला सांगतो मी हे बघा हिथं आहे मी हे बघा हिथं आलो माझं पूर्ण शरीर ह्यातमध्ये बसतंय बघा कसा ठेवा माझं पूर्ण शरीर ह्यातमध्ये बघा नुसतं कसं बसतंय ती ही माझा पाय आहे ही पाय हो का समजा इथं बसला का नाही पाय सांगा कसा बसला पाय हो का हे एवढंच अंग बसतं हो का हे अंग ह्यातमध्ये बसलं माझं दुसरा हात माझा गेला हे आहे इथं वरती माझा हे पाय गेला हे आहे इथं वरती बघितलं
जरी वरनं गोळा दगड जरी काय फेकला तरी समधी दुश्मन खाली जावा होती आणि आपला माणूस सुरक्षित ह्या थांबावा, त्या कारणाने ही गोष्ट बनवलेली असावी. किंवा हिथं जरी माझा पाय राहिला तरी ह्या हिथं जातं या. हिथं वर अजून एक खची बनलेली या. ही खची कशासाठी बनवलेली तुम्हाला सांगतो. आपल्या हातामध्ये काय सामान आहे ना हिथं आपण ठेवू शकतो. ही बघा हिथं आपण ठेवू शकतो, त्यामुळे ही गुफा बनवलेली आहे छोटीशी. आणि आपण ह्या इथं असं बसू शकतो ह्या इथं. आणि हिथंच लागा आपला पाय एकदम आरामात बसतो. ह्या इथं पाय बसतो या. काय युक्ती लावली, काय डोकं लावलंय, नुसतं विचार करायची गोष्ट या. असल्या गोष्टी बघितलं का नाही, माझ्या पायातल्या मस्त का या. तुम्हाला अजून काहीतरी दाखवतो. ही बघा खाली गेलं ना तर डायरेक्ट खाली स्वर्गाची वाट. हिथनं खाली गेलं की केलेल्या गोष्टी, हिथं धराय केलेल्या गोष्टी, ह्या इथले खच सांगते. ह्या इथले खच, ही खच बोलते की ही नॉर्मल नाही, हिथनं वर जाण्याचा मार्ग आहे. आता ही तुम्हाला मी करून दाखवणार, हिथं पण करून दाखवणार मी तुम्हाला. आणि ह्या गोष्टींमधली मला माहिती, ह्या गोष्टींमधली समधी माहिती असल्यामुळे मी तुम्हाला दाखवतो एकदम कॉन्फिडन्सपणे. ही बघा हे बघा तुम्हाला दाखवतो. ही बघा ही कोणाला करायला जाऊ नका, कारण ह्या गोष्टींमधला अनुभव आहे मला, त्यामुळे मी ही गोष्ट करतो दाखवतो. हिथं मी धरलं एक हात मी ह्या इथं असा धरला, दुसरा हात टाकला हिकल्या साईडला आणि डायरेक्ट एक पाय मी टाकला हिथला. हे बघा हिथं पाय टाकला, एक हात हिथं माझा, दुसरा पाय आला का हिथं. हे बघा कसं आहे, खाली पडलं की मारा नाही आपलं. पण त्यावेळेस बुद्धी लावून काय गोष्टी बनल्या त्या बघा. ही तुम्हाला कोणाच दाखवणार नाही, ही गोष्टी कोणीही दाखवत नाही, ही फक्त तुम्हाला मी दाखवतो. या माणसांना माहित नाही, त्या माणसं बघत नाही, ते आजकाल निरकून बघत नाही ती कशामुळे केलंय. प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला जर ही गोष्ट बघितली ना तर आपला महाराष्ट्र जागणार पूर्णपणे. मी सांगतो. ही बघा हे बघा हिथं एक पाय, हे बघा दुसरा हात माझा हिथं एक, हे बघा हिथं एक हात आहे का. हे बघा ही माझा पाय गेला ह्या इथे. हे बघा माझा दुसरा पाय, हे बघा इकडं, हे बघा इकडं माझा पाय गेला दुसरा. हे बघा हिथं एक हात, हिथं एक पाय. हे बघा मी हिथं आलो का, मी धरलं ह्या दुसऱ्या दगडाला. हे बघा दुसऱ्या दगडाला धरलं, इथनं वर जायला रस्ता आहे आपल्याला. पण आताच्या माणसांना ही गोष्टी कुठं माहिती त्या. आताच्या माणसांना फक्त काय माहिती या, हे बघा आम्ही आलो या, आमचं एका दुसऱ्यावर प्रेम या, आम्ही एकामेकाची नावं काढणार, आम्ही असल्या चांगल्या जागेला आम्ही थुकून आम्ही घाण करणार. आमच्यासाठी ही फक्त दगड आहे ती, आणि त्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच माहीत नाही. मी सांगतोय गडा तोडू सांगतोय गडा तोडून. ही गोष्टी नॉर्मल नाही त्या. ही खाच आहे ना, ही खाच ही नॉर्मल खाच नाही. ह्याच्यात धरलं नाही तर हिथं जर धरलं ना एक पाय हे का आपला हिथं जाऊ शकतो. ह्या इथं एक पाय, हे बघा हिथं पण धरायला बनवलेलं आहे, हिथं पण धरायला बनवलेलं आहे. बघा हे बघितलं, हे बघा नॉर्मल गोष्ट कुठंच नाही. आपण कुठलीही गोष्ट करताना लय जास्त निरकून बघायची कुठल्या पण गोष्टीला. ही गोष्ट कशामुळे केली, हिथं येऊन थुकता ना, हे थुकणं फक्त मला आवडत नाही. लोक असं थुकून नाकार, हे आपल्याला थुकायला नाही बनलेलं. हे बघा लोक ह्याला बघत नाही, ते डायरेक्ट सरळ बघत ते. त्याला बघा त्याच्याकडून शिका काहीतरी. बघा ती कसं राहिलंय, अजून किती वर्ष झालं ते अजून हायच राहिलेलं आहे. ही लोकांना गोष्टी कळल्या पाहिजे त्या. म्हणजे हातानं फोडलंय, ह्याला फोडण्यासाठी तुम्हाला माहिती घ्यायला किती मेहनत लागली असेल, घ्यायला ह्याला फोडण्यासाठी. एवढा खोल रस्ता बनवायचा आहे, एवढं समजायला हातोडीनं शनीनं समजा फोडत खाली न्यायचं आहे, तिथं भुयार करायचं आहे. म्हणजे आताच्या माणसानं जर बघितलं ना, हो नाही ही गोष्ट होऊ शकत नाही. या तुम्हाला दाखवतो काहीतरी. इथं वर पण इथं पण वर काहीतरी ह्याचा दाखवतो तुम्हाला मी. इथं पूर्णपणे सपय आहे. ही होऊ शकतं ह्या इथनं काहीतरी सामान ठेवलं असावं, काहीतरी द्यायला ह्याला त्याला. हे बघा बघा हिथनं असं वर जायला पण आहे, इथनं वर पण जायचं. इकडे पाय ठेवला म्हणजे इथनं वर जायचं. भरपूर अशा रहस्यमय गोष्टी आहेत, तुम्हाला फक्त ते समजल्या पाहिजे त्या. बघा ह्या वाटणं असंच यायचं, त्या वाटणं असंच यायचं, हिथनं आतमध्ये जायचं. आतमध्ये गेला चोर असो किंवा असो, आतमध्ये गेला तरी फसणार आणि बाहेरनं बंद करणार ह्याला. नंतर न ह्यातमध्ये म्हणा काय तोप गोळा सामान काय आतमध्ये ठेवायचं, 30 लाख सामान ठेवू शकते यातमध्ये. मी अशा ठिकाणी बसलो ना, ह्या ठिकाणी असं कोणी येडं बसणार नाही, अशा ठिकाणी बसलेलो या. कारण की अनुभव ह्या गोष्टीतला. आणि अशा ठिकाणी आलं की अंगामध्ये वेगळी शक्ती येते, एक संचारता असं म्हणजे असं एक वेगळीच म्हणजे पावर येते अंगामध्ये माझ्या. तर चला इथं निघू. भावांनो किल्ल्यामधनं खालनं वर आपण आलोय, पण आता ही समजा जास्त मेन इंटरेस्टिंग गोष्ट ही काय आहे, ही भावांनो इटा आहे त्या. तुम्ही म्हणता ही नॉर्मल इटा आहेत, ह्यातमध्ये काय आहे. पण ह्या नॉर्मल इटामध्ये भरपूर असं प्रश्न आहे, ह्याची उत्तरं माझ्यापाशी आहे ती पण तुम्हाला देता येत नाही. ते मी देतो. या इकडे त्याला दाखवतो तुम्हाला काहीतरी. ही इटा माणूस काय म्हणणार, काय आहे ह्या इटामध्ये असं काय दिसतंय. अरे भावांनो ह्या इटामध्ये काय आहे मी तुम्हाला सांगतो. ही इटा भावांनो कितीतरी वर्षापूर्वीच्या ही इटा आहेत त्या. आणि इटांची आकृती बघा किती वेगळी. ह्यांना बघा हे बघा इथं बघा ह्याच्यामध्ये बघा ह्यानं चुना आणि गूळ ही समजा गोष्टी मिक्स करून अशा लावल्या आहेत. आणि ही बघा ह्याचा शेप आहे ना असा निघलाय, जशाच्या तशा इटा त्या एक सुद्धा इट खाली पडलेलं नाही. त्यावेळेचं बांधकाम अजून आहे असं आहे. आपल्या माणसांना त्यावेळेस बांधलेलं अजिबात राहू शकत नाही. ही तो जेवढी माझी गॅरंटी आहे तेवढी सांगतो. कशी वाट इकडे जायला.
आलं ना असं गडाची पूर्ण एक्सप्लोअर करायला लागतं रे. असं नुसतं म्हणून जमत नाही. हो बाबा मी गेलो होतो किल्ल्यांवर, असंच केलं तसंच केलं. ह्या गोष्टीतला मला अनुभव आहे म्हणून मी ही गोष्ट करतो या. ह्यातली मला माहिती त्यामुळे मी करतो या. 31 ऑक्टोबर 2024ला एक माणूस इथनं जी ट्रॅकिंगचा मी जी मेन लीडर असतो ना ती पडला होता पाय घसरून उतरताना. त्यामुळे म्हणतो चढताना डेंजर नाही, उतरताना डेंजर आहे जास्त. चला ही पकड आहे का नाही, ही खरमूड आहे. ग्रीप लय भारी ह्याची, ग्रीप लय भारी होती बघा. ही झाड बघता ना, ही झाड पूर्णपणे बघा ह्या इथं आलं, ह्याच्यामुळे इथं द्या. गड किल्ल्याला माणसं जाताना हे का इथनं अशी इकडे वर जाते बरं का. पण हिथनं इकडल्या पुढल्या साईडला कोणी येत नाही. इथं हर हर महादेव. हां हिथनं इकडल्या पुढल्या साईडला कोण आहे काही कोण जात नाही. पण मी निघालो बघण्यासाठी. कृपया करून कचरा फक्त करू नका. हे काहीतरी रहस्यमय गोष्ट अशी एक तरी मला बघायला मिळेल. मला बघू द्या. हां इथं कोरणी काम कुठं दिसतंय बघू द्या. इथं जर काही तर मनाचं कोरणी काम जर इथं असेल केलेलं नक्कीच खाली काय ना काय तोपा ही ठेवण्यासाठी नाही आहे तर नक्कीच काय ना काय केलं असावा. माणसं येऊन फक्त 2 तासामध्ये माघार जाते ती. पण मला इथं येऊन 4 तास झालते ऑलमोस्ट. आणि मी अजून निम्यातच आहे या. ओके इथं काय असेल. इथं इकडे पुढल्या साईडला जायला हवा. इथं अजून रस्ता आहे का. इथं पुढे जायला रस्ता आहे. आणि मी इथं आहे बघा. हिथं समजा एकदम सरळ नाही चालायचं. ओके हिथनं उतरायची कोशिश नाही कारण हिथं मी गथरू शकतोय. मला पुढल्या साईडने हे कोण रस्ता आहे पण नीट जायला पुढं. अरे इथं काय आहे. अरे हे बघा इथं काय आहे. अरे ही गोष्ट कोणाला माहिती नाही. अरे इथं खाली आहे काहीतरी. अयो काहीतरी इथं मी शोध लावला आहे. चला बघू चला. हे काही कोण आहे. हे काही इथं आहे. वाटाय जायला खाली इकडे पुढल्या साईडला. या इकडे हो पुढल्या साईडला काय आहे. हरिहर किल्ल्यात ही गोष्ट कोणाला माहित नाही. मी काय गोष्टीचा शोध लावलाय. अरे काय वाव. ही बघा हे का हिथनं किल्ला हे का. हिथनं खाल्ल्या साईडनं पुढल्या साईडनं माणसं वर येते या. आणि मी इथं वरल्या साईडला इथं कोणच येत नाही. कोणाला माहितीच नाही जागा. इथं शोध मी आता लावलेला आहे. ही बघा हे का इथं एक होलं इथं गोल. इथं कचरा इथं घाण झाली या. ही बुजलंय. ही पूर्णपणे हे बुजलंय. ही 10 ते 11 फूट खोल आहे. इथं पूर्णपणे खाणलेलं आणि बुजलेलं आहे पूर्णपणे. ह्याला चिरा पडल्या तेव्हा समजा बघा. नशिबाने रे मी लय नशिबाने राव खरंच. म्या काय गोष्टीचा मी शोध लावला. इथं कोणीच अजूनपर्यंत आलं नाही. कोणालाच माहित नाही की हे ठिकाण आहे म्हणून हरिहरवर. माझी मेहनत रंग आली. काय भारी वाटतंय. ही बघा हे बघा. मी म्हणलं होतं नाही काय नाही काहीतरी आहे. मी म्हणलं होतं माझा अंदाज कधी खोटा जात नाही. भावांनो इथे एक गुफा आहे. गुफा आहे आतमध्ये. पुढल्या साईडला एक गुफा आहे. थांबा तेव्हा तिकडे पुढं पण एक गुफा आहे. अशा 2 गुफा आहेत बघा इथं. ही बघा 2 गुफा आहेत इथं पूर्णपणे. इथे एक आणि तिकडल्या पहिल्या साईडला गुफा ही कोणालाच माहित नाही. आणि ही आहे बरोबर किल्ल्याच्या समोरल्या साईडला बरोबर एकदम बरोबर. ही बघा एकदम पुढल्या साईडला नागफणी पुढल्या साईडला ही यायचा वाट आहे मुख्यद्वार इकडलं. आणि आता मी चाललेलो इकडं. मला बघायचं काय ते कसल्या तरी गुफा आहेत या. जाऊन बघू चला. आता नाही मागा हरायचं. लावला कॅमेरा इथं. इथं काहीतरी असलं धरायला. वा काय डोकं लावलं या. 2 गुफा आहेत त्या भावांनो. एक पुढल्या साईडला आणि इकडल्या साईडला. इकडल्या साईडला पूर्ण खोल दरी. ही कुंड खाली गेला की डायरेक्ट गेलाच खाली. पण मला जायचंय. मला बघायचंय ती काय आहे ती. कसं जायला वाटतंय. कुठनं जायला वाटतंय ती. रांगत तिथनं पुढनं उतरून निघणार कसं नंतर मी निघायचा जर विचार केला तर जाणार कसं मी. महत्वाचा विचार करत आहे. अयो गुफा आहे गुफा आहे फक्त बाकी काय नाही. चला इथं निघतो. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. गेलो होतो आता
पण मेन गोष्ट एक विचारला डोक्यामध्ये तिथनं वर नंतर मला यायचं नाही, मोबाईलमध्ये चार्जिंग कमी, जर कोणाला फोन करायचं म्हणलं तर त्यामुळे मी तिथं गेलो नाही, तर मी तिथनं ना असं जाऊन आलो असतो ना. सांगतो मला काय म्हणलं होतं, खाल्ल्या साईडला काय ना काय असणार, ही बघा हो का खाल्ल्या साईडला, हो का हे बघा बघितलं हो का खाल्ल्या साईडला भावांनो काय ना काहीतरी दरवाजा किंवा काहीतरी असणार, हे बघा हो का दिसला हो का, हे बघा खाल्ल्या साईडला पूर्णपणे कुरणी काम केलेलं या, जिथपर्यंत माझं म्हणणं आहे खाली काय ना काय असणार. ही बघा समजा दिसताना फक्त असा लंबुळागर दिसतो भावांनो, ही लंबुळागर दिसतो ह्याच्या पाठीमागचं हे पण लय मोठं कारण आहे. ह्याच्या आतमध्ये फुडल्या साईडला नक्कीच काय ना काय एखादा एकदा दरवाजा असणार, जिथपर्यंत एक माझं म्हणणं आहे थोडंफार, एक माझं वैयक्तिक मत नक्कीच काय असणार आहे. कारण की बघा हो का इथं पुढल्या साईडला अंगण आहे, हो का अंगण आपल्या घरासमोर कसं अंगण असतं हो का, सेम टू सेम असं अंगण आहे या. हिकल साईडला हो का तिथं कुरलेलं आहे समजा, म्हणजे नक्कीच खाली उतराय कुठं नाही कुठं हमका जागा असणार आहे. जागा ना नक्कीच लपण्यासाठी केली असावा, हिथं नजर जात नाही, हिथनं जर निघाला ना माणूस तर हो का हिथनं नजर जात नाही, हे नक्कीच आतमध्ये लपण्यासाठी जागा केली असावा. आतमध्ये एखादं बहुतेक काय नाही काहीतरी असं असणार की तिथं लपायला यावं, अशा गोष्टी असणार त्या, अजून भरपूर असं रहस्यमय गोष्टी त्या. पण ही हुडकून काढली ना म्या, ही पाहिलं माणसं नाही. हे बघा समोर साईडला नागफणी, काही नालायक पोरं आहे ती मंदिरावर चाललेत या, गोळ्या दारूचं पॅटर आहे त्याच्यावर चाललेत या. इकडं यंडा लावायचा नाही ती, पण वर जायला आणि ती उद्ध्वस्त करायला नक्कीच आहे ती बघा. ही 2 3 ही 3 घरं हे बघा, ही 3 हे बघा, ही 4 तेव्हा तिथं 5 भेताळ येते, म्हणजे इथं 5 खोल्या आहेत. हे बघा इथं मध्ये अशी भेताळ, हे बघा इथं एक, इथं एक, तेव्हा तिथं एक, आणि ती मधलं खोली, म्हणजे 5 घरं इथं होती. बघितली का, म्हणजे ही गोष्टी मी बघतोय ना खरंच लय भारी वाटतंय मला. आता मी किल्ल्याच्या एकदम वरच्या स्टॉपला आलो, एकदम वरच्या साईडला, म्हणजे नॉर्मल थोड्या खाल्ल्या साईडलाच आहे, पण काय गोष्टी अशा रहस्य माहिती ना ती दाखवल्याशिवाय चैनच पडत नाही मला. स्तंभ असं केल्या का हे आहेत, असं वर ह्याला आहे बहुतेक शिवलिंगसारखं असं काहीतरी केल्या का थोडंफार. पण हिथे एक पाण्याची टाकी आहे, एक ही मोठी, ही एक पाण्याची टाकी आहे. समजा जास्त मेन काय आहे ना तर तिथं खाली आहे, ही किल्ल्यावर समजा जास्त मेन ठिकाणी लोकांना माहीत नाही, त्याला तुम्हाला दाखवतो मी. बघा ह्या वाटणं असंच यायचं, त्या वाटणं असंच यायचं, हिथनं आतमध्ये जायचं. आतमध्ये गेला चोर असो किंवा असो, आतमध्ये गेला तरी फासणार आणि बाहेरनं बंद करणार ह्याला. नंतर न ह्यातमध्ये म्हणा काय तोप गोळा सामान काय आतमध्ये ठेवायचं, 30 लाख सामान ठेवू शकते यातमध्ये. असं सांगायला लागलो म्हणजे लय कसतरी होत आहे. मी अशा ठिकाणी बसलो ना, ह्या ठिकाणी असं कोणी येडं बसणार नाही, अशा ठिकाणी बसलेलो या, कारण की अनुभव ह्या गोष्टीतला. आणि अशा ठिकाणी आलं की अंगामध्ये एक वेगळी शक्ती येते, एक संचार तास, म्हणजे असं एक वेगळीच म्हणजे पावर येते अंगामध्ये माझ्या. तर चला इथं निघू. हे एम एच 25 रायडर आहे, एम एच 25 रायडर आले असं म्हणते ती. काय बघा पायऱ्या आहेत त्या, ही पायऱ्या म्हणून ह्यांना बघू नका, ह्यांना सहज असं बघून तुम्ही दुर्लक्ष करता. ही पायऱ्या आहेत ना, ही ठोस पुरावा या शहाजीराजे भोसलेंचा ठोस पुरावा. ही पाण्याची टाकी ह्या इथं आतमध्ये लपायला म्हणा काय करायला म्हणा, आतमध्ये आत बसू शकते ती, कोण आलं काय कोणाला दिसणार नाही असं. अशा भरपूर अशा गोष्टी रहस्यमय गोष्टी त्या, ते लोकांना बऱ्याच माहीत नाही त्या. करायचं तुम्हाला पायऱ्यावर येताना माकडांना काय केलं, कोणाकडे पैसे काढलं, पैसे काढलं आणि काय केलं, त्यांना घेतलं का फेकून दिलं, फेकून दिलं, घेत नाही फेकून देते ती. त्यांना जर खायची गोष्ट दिसली तर ती घेते खायची गोष्ट. हां तर ही गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो आजकाल काय झालं, पहिल्यापासून माणसानं सवय लावली माकडांना की यायचं खायला द्यायचं त्यांना. आता ती जबरदस्तीनं माणसानं नाही दिलं का नाही, जबरदस्तीनं खायला घेते ती माणसानं कोणतं केशातनं. माझ्यातलं केशात तपासलं, पण मी लगे हाय असं वर चढलो ना मी, त्यामुळे माझ्यापाशी काय केलं नाही. तर पंढरपूरमधून आणले ते. तर त्यामुळे एक सांगतो, जर का कोणी जर हर किल्ल्यावर आलं ना तर माकडांना सावध राहून जरा थोडं. किल्ल्याच्या वर एकदम स्टॉपला गेल्यानंतर ना मारुतीच्या मूर्ती शेजारी तुम्हाला 3 पाण्याच्या मुख्य टाक्या दिसतील. तर या साईडला एक मोठं तळ आहे, पण सगळ्या ह्या किल्ल्यावरती 15 ते 16 टाक्या आहेत, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण संपूर्ण दिसतील. सकाळ धरणं 2 बॅटऱ्या बदलल्या, त्या लास्टची बॅटरी होती ती कॅमेरामॅन टाकली आणि बाकी मेमरी कार्डला समजा फुल भरत आलेलं आहे. नाही म्हणतात 150 GB चा डाटा सध्याला रेकॉर्डिंग झालेला आहे आणि एवढा समजा आता अपलोड होणार आहे. खूप जास्त मेहनत लागते ह्या व्हिडिओ काढायच्या पाठीमागं, लई जास्त माझी मेहनत लागलेली आहे, भरपूर संघर्ष केलेला आहे मी लई जास्त. ही दगडी काम आहे, ही त्या काळात दगडी काम आहे आणि हे काम सांगतंय, हे काम सबूत आहे त्या काळामधला की आम्ही ह्या काळामध्ये आम्हाला राजांच्या माणसांना शिवलेलं आहे. लक्षात राहून द्या, ही गोष्टी कधी पण ध्यानामध्ये घ्या. ही काय नॉर्मल गोष्टी अजिबात नाही. त्यात तुम्ही म्हणताना ही सोन्यापेक्षा महागड्या गोष्टी, त्या सोन्यापेक्षा महागड्या गोष्टी ही फक्त ज्यांना समजलं त्याच माणसांना समजलं.
जोक नाही. आणि ही आहे ना, ही वर तळ आहे जी एकदम वर टोकावर आल्यानंतर ही तळ लागते. नंतर ते तिकडं 3 पाण्याच्या टाक्या त्या. आणि ही काम आहे राव. आणि इकडं साईडला बघायला गेलं तर इकडं रचना केलेली आहे, दगडांची रचना, झेंड्या लावण्यासाठी आणि वर नजर ठेवण्यासाठी. तिकडं वर एक आहे दारू गोळ्याचं जे कोठार होतं का नाही, तेव्हा ती तिकडं साईडला आहे. तिथं दारू गोळं जे ठेवलं असतं ना, त्या खोलीमध्ये ठेवलं आहे. चला मी तुम्हाला तिकडं देऊन तिकडं दाखवतो आता. ह्या किल्ल्यावरनं चालताना एक गोष्ट नक्कीच कळते की ह्या किल्ल्याच्या मातीनं प्रत्येक ती गोष्ट बघितली जिथं लढून गेलेले ते राजे असो, प्रधान असो, समधी जण. ह्या किल्ल्याच्या टाक्यामध्ये जी आहे ना गार पाणी, ही पाणी असं अमृतागत वाटतं. एवढं जास्त गार पाणी आहे म्हणजे मुकाबलाच होऊ शकत नाही. एवढ्या जास्त उंचीवरती हे पाणी आलं कुठून, ते बी इतकं जास्त गार पाणी. ही स्वतःमध्ये खूप जास्त रहस्याची मोठी गोष्ट आहे. 3, 4 आणि 5 इथं 5 पाण्याच्या टाक्या त्या. मधल्या 2 छोट्या आहेत त्या, पण इकडल्या साईडला एक मोठी आहे आणि पडायला एक मोठी आहे. आणि ही आहे दारू गोळ्याचं कोठार. ह्यात म्हणजे पहिलं दारू गोळा असायचं ना, ती समधी ह्यात असायचं. हे बघा, होय पूर्ण माणसांना घाण करून टाकले. आतमध्ये नावं लिहून लिहून पूर्ण घाण करून टाकली. या काय करू तर काय करावं ह्या माणसांचं. ह्या माणसाला बुद्धी नसती येतो, कधीच नसती येत बुद्धी. ह्याच्यावर चढते, ह्याच्यावर वर चढते ह्याच्यावर. अरे हे काय आहे तुम्हाला नाही माहिती, अजून नाही सांगून फायदा ह्यांना काय. जाऊन द्या. ही बघा बघा, ह्या चुना दिसत नाही ना, काय दिसत नाही. अयो साप, बापरे, अयो साप माझ्या हातापाशी वरच होता साप. आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे ज्या ठिकाणी वर झेंडा लावते ते. आणि भरपूर अशा आताची माणसं पर्यटक तिथे जाते ते. आपण सुद्धा तिथे जाणार नाही. आणि तिथनं समध्या बाजूचे गड आसपास दिसतात ना, ती तिथनं दिसते. चला तुम्हाला तिथनं दाखवतो आता. ही बघा बघा, इटा दिसते पाऊल वाटावर. बघा इटा आहे त्या. त्यावेळेस इट बघा कसली होती बघा, चौकोनी बरोबर माप. ही कोणतं बरोबर माप आहे, ही कोणतं बरोबर माप आहे, ही कोणतं बरोबर माप आहे. ही इट आहे त्या. आणि हे बरोबर वरल्या साईडला जातं ना, ही ते इट लावले ते बघा. ही इट आहे ते. गड किल्ले हो का, समध्या बाटल्या हो का, टोटल हो का, समध्या बाटल्या द्यावा. समध्या आसपास बाटल्या पडले ते. मी सलग आलेलो या एकदम वरच्या टोकाला आलो. एकदम वरच्या टोकाला हे आहे ना, ही हरिहर किल्ल्याचं एकदम लास्ट वरचं टोक आहे. हिथनं सगळ्या साईडला नजर जात होती, समजा साईडला नजर. ही बघा हे कोण जात होती, दिसतंय का समजा टोटल E to Z समधीकडे नजर ही कोण जायची. हे बघा इकडल्या साईडला पुढे हो का नागफणी, इकडल्या साईडला दिसते तुम्हाला हो का भास्करगड पण इकडे दिसतोय. हो का तो का ब्रह्मगिरी पर्वत इकडे दिसतोय. आणि अजून एक गड किल्ला आहे इथं दिसतो इकडं. हिथल्या साईडनं कळसोबाची शिखर सुद्धा इथून दिसतं, पण आता उन्हामुळे धुक्यामुळे काय सुद्धा दिसत नाही तितकं. तसं एकदम बरं भारी वाटलेलं आहे बरं का. आजचा दिवस खरंच लय जास्त भारी गेला माझा. तर आपल्याला आपलं फॉलोअर भाऊ भेटले. तर भाऊ कुठला आहे? बुलढाण्यामधलं. भाऊ मी वरनं खाली येताना भाऊ डायरेक्ट ओळखलं. अरे राव म्हणला तुमचं आमचं राव नशीब लय मोठं म्हणला तुम्ही आम्हाला भेटला. मला तर लय भारी वाटतं, अशी माणसं भेटली का नाही आपल्या इकडली, लय जास्त भारी वाटतं. कसं काय वाटतं इकडे हरिहरला येऊन? एकदम छान. आणि तुमचे व्हिडिओ एकदम जबरदस्त. मी तुमचे पूर्ण व्हिडिओ फॉलो करत असतो, बघत असतो. खूप छान, भारी वाटतं ना? एक नंबर. बरं हरिहरवर येऊन कसं वाटतं या? एकदम भारी. एकदम खास किल्ला आहे हा. हो ना. मग प्रत्येक माणसानं आलं पाहिजे का नाही बघायला? बिलकुल 100%. त्यामुळे म्हणतो येत जावा, बघत जावा. आणि भाऊचे व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही लाईक आणि फॉलो करा भाऊला, कारण एकदम भारी, खूप रिस्क घेऊन भाऊ व्हिडिओ बनवत असतात. बरोबर. खूप जबरदस्त. त्यांना म्हणजे इतकी मेहनत घ्यावी लागते याच्यासाठी, कंटेंट त्या ठिकाणी गोळा करण्यासाठी, की ते आम्ही स्वतः आता अनुभवलेलं आहे सध्याच्या स्थितीमध्ये. राईट बरोबर आहे अगदी. तर नक्कीच त्या ठिकाणी भाऊला चांगला सपोर्ट करा. आणि आता टाइम झालाय लगभग 3:30 किंवा 4 वाजले. माझा मोबाईल समजा बंद झालाय. नशीब मी माझ्यापाशी आपल्या ॲक्शन कॅमेराच्या 3 बॅटरी होत्या, त्यामुळे मी चांगला एक्सप्लोर करू शकलो, तुम्हाला दाखवू शकलो. आता मला इथनं खाली उतरायचं आहे. ही बघा इथं आपला समाप्ती पॉईंट आहे. इथनं आपल्याला जायचं आहे खाली. वेळ आलेली आहे ह्या किल्ल्यावर खाली उतरायची. आणि ह्या किल्ल्यावर उतरताना खरंच मला वाईट वाटतं लई जास्त. ह्या किल्ल्यावर एक घटना घडली होती 2024 मध्ये. जी ग्रुपचा जी मेन लीडर असतो ना, ते इथनं खाली उतरताना डायरेक्ट पडला आणि खाली पडून सुद्धा दुर्दैवी मृत्यू झालेला त्या माणसाचा. कारण की इथनं उतरताना पाय स्लिपरी झाला होता त्यामुळं. तर ही
किल्ला आहे ना चढण्यापेक्षा उतरताना लय जास्त डिफिकल्ट आहे. त्यामुळे तुम्हाला उतरताना कधी पण स्टेप सांगतो मी, उतरायच्या स्टेप काय त्या. ह्यो का असं उतरायचं, ह्यो का असं, ह्यो का असं, ह्यो का असं. 4 महिन्यापूर्वी आलतो की. असं का? हा युट्यूबला व्हिडिओ टाकला बनवून. समजा जास्त व्हिडिओ गेलता माझा, लय जणांना बघितला व्हिडिओला माझ्या. तिथं कोण जात नाही तिथं गेल तुम्ही. नाही कोण जात नाही. अपघात म्हणून पाहिली मग पोरग म्हण संपाय सांग का पाहिलं कोण माणूस आहे हा. तेव्हा मग त्या अंड्यावर घेऊन चालते ना मला सवय आहे अशा. सकाळी 6 वाजता आलोय मी. हा सकाळचा सकाळी 6 वाजता आलोय. आता किती, आता बघा अंधार पडायला लागला, आता निघालोय माघारी. बरोबर. आमच्या टायगर ग्रुप महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर पहलवान तानाजी भाऊ जाधव आणि पूर्ण टायगर ग्रुप आमच्या भाऊचा एक छोटासा सत्कार. धन्यवाद मनापासून. आमचं नशीब लय मोठं आहे आज बरं का सांगतो. हे बघा खरंच लय म्हणजे भारी वाटतं या बाबा. आपण एकदम ग्राउंड लेवलचा माणूस आणि तानाजी भाऊ जाधव यांचा महाराष्ट्रातला टायगर ग्रुप ह्यांची आज गाडीने आपली माणसं आलती या, जी प्रत्येक महाराष्ट्रातल्या गरीब गोरगरीब माणसांना मदत करते. ती वेळेवर धावून रात्र अपरात्र जाऊन मदत करणार. एक फोन केला की टायगर ग्रुपला जाऊन. आणि भाऊनो आज ही भाऊ लोक येऊन मला सत्कार केला, लय भारी वाटलं. तर हरिहर किल्ल्याच्या पायथ्याला आहे. रात्रीला इथं झोपडी लावून थांबलो होतो आपण, सायकलीवर तर फिरतोय समजायला माहितीच आहे. आणि लय जास्त भारी वाटतंय, एकदम मस्त मध्ये. काय म्हणता तुम्ही, यायला काय लक्ष घेऊन रिक्षा घेऊन तुम्हाला येत होतो. सकाळी तुम्ही 5 वाजता गेले ना इथून, तर थोडं काळजी वाटली. हां तर म्हटलं एवढं आता जवळ 5 वाजता गेले माणूस 5:30 लेट आल्यावर तर काळजी वाटणारच नव्हती. सकाळी मी 6 वाजता गेलो, अंधार होता तेव्हाच गेलो होतो. त्याच्यावर आता डायरेक्ट 6 वाजता आलोय, म्हणजे 12 तास मी तिकडेच होतो. नॉर्मल माणूस जाऊन 2-3 तासामध्ये येतो, 3 तासामध्ये. पण मला 10 ते 12 तास लागलं माघारी जाऊन यायला. आता मी मस्त फ्रेश होतो. तर असा काहीतरी व्हिडिओ होता आज. जेवण ही समजा इथं गोष्टी करणार नाही. तर भावांनो असा काहीतरी व्हिडिओ होता आजचा. तर भावांनो कसं काय वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. माझा कचरा मी ह्याच्यात टाकला बरोबर. मेथीची भाजी आहे, ही भाकरी आहे, त्या काळ्या भाकरी ही वेगळ्याच काहीतरी प्रकारच्या त्या लय भारी लागते खायला. वरण नाही, भात या. टेंट तिक लावलाय, मुक्काम ह्यांच्याच घरी या आणि ह्यांच्या तिथं जेवण करतो या.